नक्कीच आपण सध्याला बघतो आहे की जे सगळे पक्षीय आहेत हे इथं आपल्याला एकवटल्याचं दिसत आहे. सोबतच आपल्यासोबत अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत हेमंत ढोमे, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूया. अनेक कलाकार मंडळी आपल्याला या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं दिसत आहे, जोडले गेलेले आहेत. कशा प्रकारे बघताय या आंदोलनाकडे तुम्ही? अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यंत ऐतिहासिक हे आंदोलन आहे. मला असं वाटतं की पुढे महाराष्ट्राला आणि आपल्या माय मराठीला दिशा देणारं अत्यंत महत्त्वाचं आंदोलन हे आहे, जिथे कुठल्याही पक्षाचा झेंडा नाही, जिथे आपण सगळे मराठी म्हणून जमलेलो आहोत, ज्यामध्ये अत्यंत मोठे साहित्यिक विचारवंत या सगळ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे त्या दिशेने. प्रामुख्यानं कुठंतरी हिंदी सक्ती केली जात आहे अशा प्रकारे एकूणच सगळे पक्ष बोलत आहेत. मात्र जे सत्ताधारी आहेत किंवा महायुती आहे त्यांचं म्हणणं आहे की हिंदी सक्ती नाही केलेली आहे आम्ही, कुठंतरी पहिली ते 5वी पर्यंतचा जो निर्णय आहे तो फक्त आपण लागू करतो. मला असं वाटतं की पुन्हा एकदा हा कुठल्या भाषेचा विरोध नाही आहे, हा पुन्हा हिंदी या भाषेचा विरोध नाही आहे. इथं मराठीबद्दलचा अभिमान आणि लहान जीवांना पहिलीपासून आपल्या मातृभाषेत शिकता यावं, जेणेकरून त्यांना मातृभाषेची गोडी लागेल. आणि त्यानंतर मग हिंदी येतच आहे की आपल्याला न शिकताही सगळ्यांना हिंदी येतच आहे. असं काही कोणी आत्ता इथे कोणाशीही हिंदीत बोला तुम्ही, ते काही शाळेत शिकले असतील हे काही गरजेचं नाही आहे, पण सगळ्यांना हिंदी मोडकं तोडकं बोलता येतं आहे. मराठी मोडकं तोडकं येऊ नये हा मुद्दा आहे. तर मला असं वाटतं की इथं सक्ती किंवा विरोध हा मुद्दा नसून इथं मुद्दा आहे आपल्या मराठीला, महाराष्ट्रात मराठी हीच आपली भाषा आहे आणि त्याच्याबद्दलचा अभिमान जागा करणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. दुसरा एक आरोप हा देखील होताना पाहायला मिळतोय. इथे हेमंत ढोमे हे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत, मात्र अनेक जे कलाकार मंडळी असतील ते कुठेतरी या संदर्भात आवाज उचलताना दिसत नाही आहेत. याकडे कशा प्रकारे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी बाकी लोकांबद्दल बोलणार नाही. मी इथं सुद्धा आपण असं म्हणूया की माझा उद्देश यामागचा हाही आहे की आधीच कुठेतरी मराठीची गळचेपी या महाराष्ट्रात होतीये. मी ज्या विभागात काम करतो, माझे मराठी चित्रपट, माझी मराठी नाटकं, मालिका यांची सुद्धा काही दिवसांमध्ये गळचेपी होऊ शकते. ती ऑलरेडी स्पर्धा चालू आहे हिंदीशी आणि त्यात कुठेतरी टिकाव धरायला आपल्याला पुन्हा एकदा अशा पद्धतीच्या भूमिका घेऊन जबाबदारी घ्यावी लागेल त्याची. धन्यवाद बातचीत केल्याबद्दल. तर आपण इथे बघतोय की आंदोलनाला आता सुरुवात झाली.